इस्रायल आणि इराकमधील तणावाच्या परिणामांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. आजचा सोन्याचा दर. मध्य पूर्वेतील युद्धाच्या भडक्यामुळे आज सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. भारताच्या प्रमुख शहरांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक सोन्याचे अंदाजे दर खालीलप्रमाणे आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमला प्रति 1,68,710 आहेत आणि 22 कॅरेट सोन्याचे दर 1,54,630 एवढे आहेत. इस्रायल आणि इराकमध्ये नक्की काय घडतंय? गेल्या 24 ते 48 तासांत मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली. खामेनी यांचा मृत्यू. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात ऑपरेशन इपिक फरी इराणचे सर्वोच्च नेते याहतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे संपूर्ण मुस्लिम जगात संतापाची लाट आहे. प्रतिहल्ले होत आहेत. इराणमध्ये याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. या युद्धात इराक, लेबनॉन आणि येमेन मधील गटही सक्रिय झालेले आहेत. इराकची भूमिका. इराणच्या समर्थनार्थ इराकमधील काही सशस्त्र गटांनी अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे. यामुळे इराकच्या हवाई हद्दीतही तणाव वाढला आहे. हवाई मार्ग बंद करण्यात आले आहे. भारत सरकारने DGCA, इराण, इस्रायल, इराक आणि UAEसह 11 देशांशी हवाई रद्द केलेले आहेत. धोकादायक इशारा निर्माण केलेला आहे. त्यामुळे या देशात जाणाऱ्या फ्लाईट बंद आहेत आणि थोडे दिवस त्या बंदच असणार आहेत. कुठलेही उड्डाण होणार नाही. तर या युद्धाचा सोन्याच्या दरावर काय परिणाम होतोय? सोन्याला जागतिक बाजारपेठेत सेफ हेवन, सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. जेव्हा जगात युद्ध किंवा अस्थिरता निर्माण होते तेव्हा लोक शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यात गुंतवतात. सुरक्षिततेसाठी मागणी वाढते. इस्रायल इराण युद्धामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे, ज्यामुळे सोन्याची मागणी अचानक वाढली. कच्चे तेलावर देखील याचा परिणाम होतोय. इराण आणि इराक हे तेलाचे मोठे उत्पादक आहेत. युद्धामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने कच्च्या तेलाचे दर 9% वाढले आहेत. जेव्हा तेल महागते तेव्हा महागाई वाढते आणि परिणामी सोन्याचे दरही वाढतात. आता आपण पाहूया डॉलरची स्थिती काय. जागतिक बाजारपेठेत अस्थिरता असल्यामुळे भारतीय रुपया कमकुवत होत आहे, ज्यामुळे आयात केलेले सोने भारतात अधिक महाग पडत आहे. सोन्याचा दर वाढू शकतो का? किती वाढू शकतो याबद्दल काही भविष्यवाणी सांगणार आहे मी. बाजारात तज्ज्ञांच्या मते जर हे युद्ध लवकर थांबले नाही तर सोन्याचे दर पुढील प्रमाणे वाढू शकतात. अल्पकालीन शॉर्ट टर्मसाठी येत्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 1,75,000 ते 1,80,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. चांदीचा परिणाम. सोन्यासोबतच चांदीनेही मोठी झेप घेतली असून चांदीचा दर 2,95,000 ते 3,00,000 पोहोचला आहे. घसरण कधी होईल? जर अमेरिका आणि इस्रायलमध्ये चर्चेद्वारे शांतता प्रस्थापित झाली तरच दरात 5 ते 10% घसरण पाहायला मिळू शकते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. माझ्याकडून तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला आहे. सध्या सोन्याचे दर अत्यंत अस्थिर आहे. जर तुम्हाला सोन्याचे दागिने घ्यायचे असतील तर काही दिवस थांबून परिस्थितीचा आढावा घेणे योग्य ठरेल. मात्र गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने नेहमी फायदेशीर ठरत असतं. तुम्हाला जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करू शकता. पण हे बाजार अस्थिर आहे. पाठीमागे जसे बाजार 1,80,000 पर्यंत जाऊन ते परत काही अंशी खाली आले, त्याप्रमाणे बाजार पुन्हा खाली येऊ शकतात. पण एकदम सोनं 1,50,000च्या आतमध्ये तरी येणार नाही असे तज्ज्ञांचे अंदाज आहेत. तुम्हाला जर सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.